सुरासुरी कापीजे सुरासुरी कापीजे. अहो चिंतेचे जर बाण या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी खोचले तर तीळभर सुद्धा मनुष्याला त्या ठिकाणी सुख भेटणार नाही. चिंतेच्या बाणामुळे या ठिकाणी मनुष्य सतत बेचैन अवस्थेमध्ये राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्र तुम्ही चिंता करू नका, मी दिव्य औषधी घेऊन येतो. हनुमंतराय प्रभू रामचंद्रांना बोलतात. सुखनेदी राजभवन सुखनेदी भोगायतन दारा पुत्रादी जन सुख जान न देती. म्हटलं चिंतेचे जर बाण या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी लागले तर कुठंच या ठिकाणी मनुष्याला सुख प्राप्त होत नाही. ना घरी बसू वाटत नाही, ना बाहेर बसू वाटत नाही, ना कोणता राजविलास त्या ठिकाणी उपभोग वाटत नाही, काहीच नाही. घरादारामध्ये पुत्र पौत्रामध्ये कुठंच या ठिकाणी माणसाचं मन लागत नाही. कारण हे चिंतेचे बाण जर हृदयामध्ये जर या ठिकाणी व्यक्त झाले तर निश्चित मनुष्य हा दुःखी झाल्याशिवाय राहत नाही. ग्रंथकर्ते सांगतात. सुखनेदी धन संपत्ती सुखनेदी सकळ संपत्ती सुखनेदी यश कीर्ती चिंता चित्ती प्रवेशता. चिंता चित्ती प्रवेशता. चित्त अंतकरणाच्या ठिकाणी चित्ताच्या ठिकाणी जर चिंतेचा प्रवेश झाला तर यश कीर्ती या ठिकाणी कितीही यश कीर्ती असू द्या निश्चित त्या जीवाला या ठिकाणी बेचैन अवस्थेमध्ये तो राहिल्याशिवाय राहणार नाही. सुख त्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. एवढी चिंता घातक आहे. ग्रंथकर्ते सांगतात. चिंतेने नव्हे इहलोक चिंतेने प्राप्त नव्हे स्वर्गिक चिंतेने न साधे योग सुख चिंता दाह देख भला नव्हे. चिंता या ठिकाणी हे भली नाही. चिंतेमुळे कोणतंच या ठिकाणी कार्य होणार नाही. जर योग करू लागलो ध्यान धारणा करू लागलो तर निश्चितच त्या योगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्याचं मन लागणार नाही ना, ते सिद्धीला जाणार नाही. चिंतेमुळं इहलोकीचं सुख सुद्धा या ठिकाणी प्राप्त होणार नाही ना परलोकीचं सुख प्राप्त होणार नाही. एवढी चिंता घातक आहे. ग्रंथकर्ते सांगतात. परमानंदाचे वन समग्र चिंतेने जाळीले चौफेर चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उद्वसे. चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उद्वस. अंतकरणाच्या ठिकाणी खरोखर भगवान परमात्म्याचं प्रत्येकाच्या हृदयाच्या ठिकाणी अस्तित्व या ठिकाणी आहे. तैसा हृदया माझे रामू. प्रत्येकाच्या हृदयाच्या ठिकाणी राम आहे, भगवान परमात्मा आहे. जर चिंता जर या ठिकाणी मनुष्य करू लागला तर खरोखरच त्या भगवान परमात्म्याच्या या ठिकाणी काय देहात भगवान परमात्मा जो आपल्या हृदयाच्या ठिकाणी आहे ना त्याचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी चिंता करण्याचं काही कारण नाही. परम आनंद या ठिकाणी त्या जीवाला प्राप्त होणार नाही. ग्रंथकर्ते सांगतात. परमात्मा श्री रामचंद्र चिंतेने केलासी किंकर इतरांचा कायसा विचार चिंता दुस्तर. अखिल कोटी ब्रह्मांड नायक जो असणारा भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र आहेत. एका अंशाने संपूर्ण ह्या ब्रह्मांडाला या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. माझ्याने एक अंश हे जग व्यापिले असे असा जो भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र आहेत ना यांना चिंतेनं या ठिकाणी किंकर केलेला आहे. जरी प्रभू रामचंद्र बाह्य अवस्थेमध्ये जरी दुःखी असले तर आत्मिक अवस्थेमध्ये आतल्या अवस्थेमध्ये त्यांना माहित आहे. कारण का संपूर्ण हे विश्व जे निर्माण झालेलं आहे ना ते रामापासूनच झालेलं आहे. मग त्यांना चिंता असेल का नाही, परंतु लौकिक अर्थ या ठिकाणी हे चिंता करू लागलेली आहेत. ग्रंथकर्ते सांगतात. ते चिंतेचा समूळ दाहो करीते तुझे नाम पहावो एवढा तुझा नाम निर्वाहो महाभाहो श्रीरामा. महाभाव श्रीरामा. एवढी चिंता या ठिकाणी लागलेली आहे ना. ह्या सर्व चिंतेचं निर्मूलन या ठिकाणी करणार भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र हे तुझं नाम या ठिकाणी आहे. तुझं जर नाम या ठिकाणी खरोखर कंठाच्या ठिकाणी धरलं सतत राम नामाचा जय जयकार केला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
राम निश्चितच त्या ठिकाणी अंतःकरणाच्या ठिकाणी असणारी जी चिंता आहे ती चिंता नाहीशी होते. हनुमंतराय सांगतात ते समूळ चिंता सांडोनी पाही स्वस्वरूपी सावध होई सौमित्राची भय नाही प्रतिज्ञा पाही हे माझी प्रतिज्ञा पाही हे माझी. हे प्रभू रामचंद्रा सौमित्राला लक्ष्मणाला कसलंच भय नाही. सौमित्र हा खरोखरच मूर्छित जरी पडलेला असला प्राणांतिक संकटामध्ये जरी असला तर लक्ष्मणाच्या या शरीरातून या ठिकाणी प्राण जाणार नाही. चिंता करण्याचं काय कारण आहे प्रभू रामचंद्रा स्वस्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही या चिंतेच्या खाईत या ठिकाणी जाऊ नका. हनुमंतराय प्रभू रामचंद्रांना विनंती करतात. आताची जाऊनी सत्वर आणून औषधी संभार क्षणे उठवीन सौमित्र प्रतिज्ञा साचार हे माझी प्रतिज्ञा साचार हे माझी. हे प्रभू रामचंद्र माझी प्रतिज्ञा आहे. आताच ताबडतोब या ठिकाणी रातोरात्री जाऊन या दिव्य औषधी या ठिकाणी मी घेऊन येतो. लक्ष्मणाला उठवतो. ही माझी प्रतिज्ञा आहे. हनुमंतराय म्हणू लागले ऐसे बोलणी गोळांगुळ राहटिले भूमीसी लांगुळ पुढील कथा तिरसाळ श्रोते सकळ परिसोट. हनुमंतरायाने या ठिकाणी अशा पद्धतीने प्रभू रामचंद्राच्या चिंतेच्या आवर्तनामध्ये या ठिकाणी होते. ताबडतोब प्रभू रामचंद्रांना या ठिकाणी स्वस्वरूपामध्ये हनुमंतरायाने हे बोल बोलून सावध केलेलं आहे. आणि आता हनुमंतराय उड्डाण घेण्यासाठी अंगवत त्राटलेली आहे. आणि खरोखरच आता दिव्य औषधी आणण्यासाठी हनुमंतरायाचं उड्डाण भारताच्या उत्तर दिशेने या ठिकाणी लंकेतून होणार आहे. ग्रंथकर्ते सांगतात एका जनार्दनाचे तांडे भुकाळू परिमागो नेने या लागी मस कारणे भुकी घास देणे जननी. भुकी घास देणे जननीय. बालक एखादा भुकी असावा आणि खरोखर त्या बालकाला माय माऊली या ठिकाणी जवळ घेऊन लाडाने त्या ठिकाणी त्याच्यावर हात फिरून त्याला घास भरवावा ना. तशा पद्धतीने माझी गुरु माऊली आहे. नाथ महाराज माझे आहे गुरु माऊली आहेत. आणि मला असा असणारा हा अमृतापेक्षाही गोड असणारा हा रामायणाचा घास माझ्या मुखामध्ये या ठिकाणी भरवलेला आहे. गावबा महाराज या ठिकाणी म्हणतात जे गोड लागे माऊलीसी तोंडीचे काढीते वेगेसी ओपी बाळकाच्या मुखासी निज मानसी स्नेहाळ. निज मानसी स्नेहाळ. कोणत्याही माय माऊलीला आपलं लेकरू या ठिकाणी कसं असतं खरोखरच लेकरावर माया असते. लेकरावर प्रेम असतं. आणि एखादा घास जर या ठिकाणी खाऊ लागली तर ते गोड घास लेकराच्या मुखात या ठिकाणी घातल्याशिवाय लेकराला भरवल्याशिवाय तिच्या मनाचा या ठिकाणी संतोष होत नाही. आणि ज्या वेळेस लेकराच्या मुखामध्ये घास घातला जाईल निश्चितच त्या मातेच्या मनाला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. तशा पद्धतीनं माझ्या गुरुनं या ठिकाणी काय केलेलं आहे हा रामायणाचा प्रसाद या ठिकाणी माझ्या मुखामध्ये घातलेला आहे. गावबा महाराज बोलतात एका जनार्दना शरण श्रोती द्यावे अवधान हनुमान जाऊन आपण औषधीसी नाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन या ठिकाणी सांगतात सर्व श्रोते वर्गाने या ठिकाणी अवधान द्यावं. या दुसऱ्या अध्यायाची जी असणारी कथा जी आहे कथा इथपर्यंत आलेली आहे. हनुमंतराय वैद्यराज सुषेण प्रभू रामचंद्र यांचा संवाद या ठिकाणी झालेला आहे. आता हनुमंतराय उड्डाण घेतील औषधी आणण्यासाठी या ठिकाणी जातील. पुढील अध्यायाची असणारी कथा अत्यंत गोड आहे. सर्वांनी या ठिकाणी श्रवण करावं. ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात अध्यायाच्या शेवटी आता आपल्याला एवढा जयघोष करायचा की तोफेच्या आवाजाची गरज नाही पडली पाहिजे. स्वस्ती श्री भावार्थ रामायण